नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या भक्तिमय चॅनलमध्ये. आजचा विषय प्रत्येकासाठी खूप महत्वाचा आहे. नोकरी आणि धंदा करताना मन शांत कसे ठेवावे, कामात यश कसा मिळवावा, पैसा कमवताना घर संसार आणि श्रद्धा कशी टिकवावी, याबद्दल स्वामी समर्थांनी दिलेला सुंदर संदेश आज आपण जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजचा हा संदेश कदाचित तुमचे जीवन बदलू शकतो. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात, काम म्हणजे पूजा. स्वामी समर्थ नेहमी सांगायचे, प्रामाणिक मेहनत करणाऱ्याला मी कधीच रिकामी हाताने पाठवत नाही. आज अनेक लोक नोकरीत त्रास सहन करत आहेत. बॉसचा ताण, कमी पगार, ऑफिसची चिंता, तर काही जण धंद्यात नुकसान, ग्राहकाची कमतरता, कर्ज यामुळे त्रस्त असतात. पण स्वामींचा पहिला संदेश आहे, काम कोणतेही असो ते प्रामाणिकपणे करा. जर तुम्ही मनापासून काम केले तर उशीर का होईना यश नक्की मिळते. स्वामी म्हणतात, आळस आणि भीती माणसाला गरीब बनवते. म्हणून कामाला कधीही कमी समजू नका. लहान नोकरी असो किंवा छोटा व्यवसाय, प्रामाणिकपणा असेल तर त्यातच मोठेपणा आहे. पैशासोबत संयमही तेवढाच आवश्यक आहे. आजकाल लोक पटकन श्रीमंत होण्याच्या मागे धावत आहेत, पण स्वामी समर्थांनी संयमाला खूप महत्त्व दिले आहे. ते म्हणायचे, ज्याच्याकडे संयम आहे त्याच्याकडे लक्ष्मी टिकते. धंदा करताना काही दिवस वाईट जातील, नोकरीत अपमान होईल, पगार उशिरा मिळेल, पण अशा वेळी हार मानू नका, कारण प्रत्येक अडचण तुम्हाला मजबूत बनवत असते. स्वामींच्या भक्तांच्या आयुष्यातही खूप संकटे आली, पण त्यांनी स्वामींचे नाम सोडले नाही आणि शेवटी स्वामींनी त्यांना योग्य मार्ग दाखवला. म्हणून रोज सकाळी कामावर जाण्यापूर्वी फक्त 2 मिनिटे डोळे बंद करून म्हणा, श्री स्वामी समर्थ. तुमच्या मनाला शांतता मिळेल. अनेक लोक पैसा कमवण्यात इतके व्यस्त होतात की घरच्यांसाठी वेळच राहत नाही. स्वामी समर्थ सांगतात, जिथे प्रेम नाही तिथे सुख टिकत नाही. नोकरी आणि धंदा महत्वाचा आहेच, पण त्यासोबत घरातील माणसांची काळजी घेणेही तितकेच महत्वाचे आहे. आई वडील, पत्नी, मुलं यांच्यासोबत प्रेमाने बोला. घरात शांतता असेल तर कामातही प्रगती होते. कधी कधी कमी पैसा असला तरी घरात आनंद असतो आणि भरपूर पैसा असूनही मन शांत नसते. म्हणून स्वामींचा संदेश स्पष्ट आहे, पैसा कमवा आणि माणुसकी गमावू नका. स्वामींचा एक भक्त अनेक वर्ष नोकरी शोधत होता, पण त्याला यश मिळत नव्हते. तो रोज स्वामींच्या मंदिरात जाऊन फक्त एवढेच म्हणायचा, स्वामी मला योग्य मार्ग दाखवा. एक दिवस त्याला छोटी नोकरी मिळाली. पगार कमी होता, पण त्याने मेहनत सोडली नाही. दररोज स्वामींचे नाम घेत तो काम करत राहिला. काही वर्षांनी त्याच व्यक्तीने स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि आज तो अनेक लोकांना काम देत आहे. यातून स्वामी आपल्याला शिकवतात, सुरुवात छोटी असली तरी श्रद्धा मोठी ठेवा. मित्रांनो, नोकरी असो किंवा धंदा, त्यात चढ उतार येणारच, पण स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा. प्रामाणिकपणे मेहनत करा आणि कधीही चुकीच्या मार्गाने पैसा कमवण्याचा विचार करू नका. स्वामी योग्य वेळ आल्यावर नक्की मदत करतात. स्वामी समर्थ म्हणायचे, कोणतेही काम लहान नसते. आज समाजात अनेक लोक स्वतःच्या कामाची लाज बाळगतात. काहींना वाटते की छोटी नोकरी म्हणजे कमीपणा, तर काहींना छोटा व्यवसाय करायला भीती वाटते. पण स्वामी सांगतात, प्रामाणिकपणे केलेले प्रत्येक काम हे पूजे समान आहे. जर एखादा माणूस मेहनतीने चहाची टपरी चालवत असेल आणि दुसरा माणूस फसवणूक करून पैसा कमवत असेल, तर स्वामींच्या दृष्टीने पहिला माणूस मोठा आहे. कारण देवाला पैसा नाही तर प्रामाणिकपणा महत्वाचा वाटतो. आज अनेक तरुण पटकन श्रीमंत होण्याचा विचार करतात, पण मेहनत आणि संयमाशिवाय टिकणारे यश कधीच मिळत नाही. म्हणून स्वतःच्या कामावर प्रेम करा. कामाला कधीही ओझं समजू नका. अनेक लोक विचारतात, संकटे का येतात? स्वामींची भक्ती करतो तरी अडचणी का येतात? पण मित्रांनो, संकटे ही शिक्षा नसतात, ही आपल्याला मजबूत बनवण्यासाठी आलेली परीक्षा असते. नोकरीत अपमान होतो, बॉस ओरडतो, धंद्यात ग्राहक कमी होतात, कधी पैसा अडकतात. अशा वेळी अनेक लोक तुटून जातात. पण स्वामी समर्थ सांगतात, धीर सोडू नकोस, कारण अंधार कायम राहत नाही. वाईट वेळ कायमची नसते. कधी कधी देव आपल्याला उशिरा देतो, कारण त्याच्याकडे आपल्यासाठी मोठी योजना असते. म्हणून संकट आले की घाबरू नका. स्वामींचं नाव घ्या आणि पुढे चालत राहा. स्वामी म्हणतात, चुकीच्या मार्गाने पैसा कमवू नका. आजच्या काळात लोक पटकन पैसा कमवण्यासाठी चुकीचे मार्ग निवडतात. खोटं बोलणे, फसवणूक, लोकांना धोका देणे, हे सगळं काही काळासाठी फायदा देईल, पण मनाची शांतता हिरावून घेईल. स्वामी समर्थ सांगतात, वाईट मार्गाने आलेला पैसा टिकत नाही. म्हणून कमी कमवा आणि प्रामाणिकपणे कमवा, कारण मेहनतीचा पैसा घरात सुख आणि समाधान आणतो. अनेक वेळा आपण दुसऱ्यांचे यश पाहूनही दुःखी होतो, पण प्रत्येकाची वेळ वेगळी असते. स्वामी योग्य वेळ आल्यावर प्रत्येक भक्ताला योग्य फळ देतात. आज अनेक लोक दिवसभर कामात इतके व्यस्त असतात
घरच्यांशी बोलायलाही वेळ नसतो. पैसा वाढतो पण नाती दूर जातात. स्वामी समर्थ सांगतात, घरात प्रेम असेल तर लक्ष्मी स्वतः येते. आई वडिलांचा आदर करा, पत्नीशी प्रेमाने बोला, मुलांसोबत वेळ घालवा. कारण शेवटी माणसाला पैसा नाही तर आपल्या माणसाची साथ महत्वाची असते. रोज फक्त 10 मिनिटे घरच्यांसोबत हसून बोला. घरात सकारात्मक वातावरण तयार करा. ज्या घरात शांतता असते त्या घरात देवाचा आशीर्वाद कायम राहतो. मित्रांनो, जीवनात नोकरी असो किंवा धंदा, संघर्ष येणारच, पण कधीही हार मानू नका. स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा, मेहनत करा आणि मनात नेहमी सकारात्मक विचार ठेवा. लक्षात ठेवा, वेळ बदलायला जास्त वेळ लागत नाही. आजची अडचण उद्याची ताकद बनू शकते. जर तुम्हालाही स्वामींवरती विश्वास असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन स्वामी संदेशासोबत. तोपर्यंत टेक केअर. श्री स्वामी समर्थ.